कोल्हापूरमध्ये मोकाट कुत्र्यानं चावा घेतल्यामुळं रेबीज होऊन कोल्हापुरातील तरुणीचा मागील महिन्यात मृत्यू झाला होता. केंद्र सरकारनं या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी दिल्लीतील राष्ट्रीय साथरोग नियंत्रण केंद्राचे 2 वरिष्ठ शास्त्रज्ञांचे पथक चौकशीसाठी कोल्हापूरमध्ये येत आहे. 3 फेब्रुवारी रोजी कोल्हापूरमधील भावसिंगजी रोडवर मोकाट कुत्र्यानं 20 ते 22 जणांचा चावा घेतला होता. त्यात सृष्टी सुनील शिंदे या 21 वर्षीय तरुणीचा समावेश होता. तिच्यावर सुरुवातीला एका खासगी रुग्णालयामध्ये उपचार देखील करण्यात आले होते. तपासणी केली असता तिला रेबीज झाल्याचं निष्पन्न झालं. त्यामुळे 3 मार्च रोजी तिला छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयात दाखल केलं होतं. त्याच दिवशी तिची प्रकृती गंभीर झाली. उपचार सुरू असताना 4 मार्च रोजी पहाटे सृष्टीचा मृत्यू झाला होता. कोल्हापुरात दिवसेंदिवस भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत आहे. ते नागरिकांवर हल्ले देखील करत आहेत. मोकाट कुत्रा चावल्यामुळे सृष्टी सुनील शिंदे हिचा रेबीजने मृत्यू झाला होता. याची गंभीर दखल राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राने घेतली. या प्रकरणाच्या चौकशीसाठी 2 सदस्यांची पथक कोल्हापुरात पाठवण्याचा निर्णय घेतला गेलाय. आज हे पथक कोल्हापुरात दाखल होत आहे. केंद्रीय तज्ज्ञ रेबीजमुळे तरुणीचा मृत्यू झाला होता या प्रकरणाची चौकशी करणार आहेत. कुत्रा चावल्यानंतर रेबीज टाळण्यासाठी प्रथमोपचार म्हणून जखम स्वच्छ धुवावी. त्यानंतर कुत्रा चावलेल्या जागेवर त्वरित निर्जंतुक पट्टी बांधावी. रुग्णाला तातडीने जवळच्या डॉक्टरांकडे उपचारासाठी न्यावं. कुत्रा चावल्यानंतर रेबीज होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे दिरंगाई न करता लवकरात लवकर डॉक्टरांशी संपर्क साधावा. कुत्रा चावल्यानंतर रेबीज टाळण्यासाठी 24 तासांच्या आतमध्ये इंजेक्शन घेणं गरजेचं आहे. कुत्रा चावला तर 5 इंजेक्शन घ्यावी लागतात. पहिले इंजेक्शन कुत्रा चावल्यानंतर 24 तासांच्या आतमध्ये घ्यावं लागतं. दुसरं इंजेक्शन कुत्रा चावल्यानंतर 3ऱ्या दिवशी दिलं जातं. तिसरं इंजेक्शन कुत्रा चावल्यानंतर 7व्या दिवशी देतात. कुत्रा चावल्यानंतर 14 इंजेक्शन हे 14व्या दिवशी दिलं जातं. त्याचबरोबर 5वं इंजेक्शन हे 28व्या दिवशी दिलं जातं.